नागपूरमध्ये मंदिरात चोरी करण्यापूर्वी देवाकडे हात जोडून माफी मागणाऱ्या चोराला देवाने लगेच फळ दिलंय। चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर नागपुरातून पळून जाणाऱ्या चोराचा अपघातात पाय मोडलाय, तर दुसऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नेमकं काय घडलं पाहूयात। नागपूरच्या मालधक्का रोड लगत असलेल्या शीतला माता मंदिर आणि शिवमंदिरात 27 जुलैच्या रात्री चोरी झाली। चोरांनी मंदिराची कुलपं तोडून दानपेटीतले सर्व पैसे पळवले। सकाळी पुजाऱ्यांच्या तक्रारीनंतर लकडेगंज पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले, तेव्हा एक अजबच प्रकार समोर आला। दानपेटी फोडण्यापूर्वी चोरानं आधी कानाला हात लावत देवाकडे हात जोडले आणि देवा मला माफ कर म्हणत माफी मागितली आणि मगच सर्व रोकड साफ केली। त्याचे नाव सुद्धा मिळून आलेले आहे। हा गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि मंदिरातील जेवढी मुद्देमाल होता तो सर्व पोलीस ठाणे लकडेगंज यांनी रिकव्हर केलेला आहे। हा माफीनामा असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि चोरांच्या मोबाईलवर देखील पोहोचला। आपली ओळख पटल्याचं समजताच घाबरलेले वंश मेश्राम आणि जैनिक चौरे हे दोन्ही चोर बाईकनं मध्य प्रदेशच्या दिशेने पळू लागले। मात्र वेगाच्या भरात वाटेतच त्यांच्या बाईकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये जैनिक चौरेचा पाय फ्रॅक्चर झाला। पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे वंश मेश्रामला नागपुरातनं अटक केली आहे, तर जबलपूरमध्ये उपचार घेत असलेल्या दुसऱ्या चोराला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय। फुटेज जास्त व्हायरल झालेला होता आणि तो आरोपीपर्यंत सुद्धा पोहोचला होता। जेव्हा आम्ही आरोपीला अटक केली तेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्यापर्यंत सुद्धा पोहोचला होता आणि त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र सोडून MP मध्ये गेलेले होते। आम्ही त्यांना अरेस्ट केलेली आहे गोपनीय माहितीवरून। सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर क्षमा मागण्याचं नाटक करूनही या चोरट्यांना कायद्याच्या कचाट्यातनं सुटता आलं नाही। नागपुरातून पळ काढताना झालेला अपघात आणि पोलिसांनी ठोकलेल्या बेड्यांमुळे गुन्हा केला की त्याची शिक्षा मिळतेच हाच धडा या घटनेतनं समोर आलेला आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।